आजच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत त्या ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी या संविधान जनजागर परिषदेला मार्गदर्शन करावं. अत्यंत धीरगंभीर वातावरणामध्ये आजची ही संविधान परिषद संपन्न होत आहे. आत्ताच अभी आपने आदरणीय सुप्रीम कोर्ट के जाने माने एडवोकेट महमूद प्राचा सर जी को सुना है. साथियों, आज की जो यह स्थिति है सिर्फ हमें सुनना नहीं है. अकॉर्डिंग टू महमूद प्राचा सर के ही शब्दों में अगर कहा जाए तो रीढ़ की हड्डी वाले लोग. देखो, मार्क्स जब दुनिया से चले गए तो सिर्फ 11 लोगों ने शपथ ली थी उनका विचार दुनिया में फैलाने की, और उसमें वो कामयाब भी हुए. डॉक्टर बाबा साहब अंबेडकर इस देश को बचाने के लिए भारतीय संविधान दिया, अकेले थे. सब व्यवस्था, मनुवादी व्यवस्था उनके अगेंस्ट में, फिर भी उन्होंने क्रांति लाई, परिवर्तन लाया. आज तो हम उनके खुद को बच्चे कहते हैं, तो आज तो हम करोड़ों की तादाद पे है. प्राचा सर जी को ज्यादा वक्त नहीं है, वो चले जाएंगे. इसके पहले, शुरू करने से पहले मैं यहां से हम सबको संकल्पित होना होगा. तो संकल्पित कैसे? 2029 आने तक हमें यही से, इस परिषद से शपथ लेनी होगी कि अभी इस देश में बैलेट लाने की ही हमें सिंह गर्जना करनी होगी. आप कितने भी मुद्दे बताओ, लेकिन सबकी जड़ है ईवीएम. इसे हमें हटानी होगी. सो तीर से तलवार से ना युद्ध की ललकार से, तीर से तलवार से ना युद्ध की ललकार से, लाएंगे हम क्रांत्या सिर्फ बुद्ध के ही ज्ञान से. विश्वाला शांती, मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. ह्या देशातील शोषित पीडित वजनांचे उद्धारक, दिग्विजय नेते, ज्ञानाच्या अथांग विद्यासागर, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आणि अर्थातच ह्या देशामध्ये समानतेची विचारधारा पेरण्यासाठी ज्या ज्या महान पुरुषांनी, महानायकांनी, माता सावित्रीबाई, ज्योतिबा, महाप्रजापती, जिजाऊ, ह्या तमाम महापुरुष महानायकांनी अथक परिश्रम घेतले, या सर्वांना अभिवादन करते. मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय महमूद प्राचा सर, माननीय भारत काणिंदे सर, माननीय प्रकाश शिरसाट सर, ॲडव्होकेट रमेश खडांगळे सर, प्राध्यापक भारत शिरसाट सर, आणि अर्थातच ज्यांच्या अथक परिश्रमाने आजची ही परिषद उभी राहिलेली आहे. कारण आम्हाला माहिती आहे, मी समता सैनिक दलाची सैनिक आहे आणि मला त्याचा फार अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृसंघटनेमध्ये ते पुढे नेण्याचं, समतावादी विचारसरणी आणि समानतेचं राज्य या देशामध्ये आणण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख सतत प्रयासरत राहते. आणि कुठलंही आंदोलन, कार्यक्रम घेण्यासाठी किती मोठी मेहनत असते, ती मेहनत आज तुम्ही आनंददादाच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघितली असणार. आणि म्हणूनच एक एक सेकंद ज्या व्यक्तीचा महत्त्वाचा असतो, असे महमूद प्राचा सर किती महत्त्वपूर्ण इलेक्शन, तिथून हलता देखील येत नाही जेव्हा इलेक्शनचा पिरियड सुरू असतो. म्हणजे कायद्याच्या प्रांगणात, न्यायदानाच्या प्रांगणात, तसं तर न्यायदानाचं प्रांगण राहिलेलं नाही आहे सध्या, इंडिपेंडेंट ज्युडिशरी वगैरे असं काही नाही. वो न्यायदान नहीं है, वो निकाल देने वाला भी बन गया है जुडिशरी और कोर्ट भी, चाहे हाई कोर्ट हो, सर्वोच्च न्यायालय हो. तो ऐसे में ऐसे क्रांतिकारी एडवोकेट्स बहुत कम होते हैं साथियों, और वो अपना वक्त यहाँ निकाल के आए हैं लोग कितने भी हो. लेकिन सर, वो जज्बा होना चाहिए, वो लड़ने वाले होने चाहिए, और हम लोगों में अगर वह जज्बा निर्माण हो जाए तो निश्चित ही हम जो चाहते हैं, आज संविधान खतरे में है हम लोग बोलते हैं, लेकिन उससे भी ज्यादा खतरे में है हमारा राइट टू वोट.
अंडर आर्टिकल 326 डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जब यह राइट टू वोट इस कॉन्स्टिट्यूशन में, देखो ये समता सैनिक दल निर्मित कॉपी है पूरे अमेंडमेंट के साथ, किसका काम था? इसका प्रचार प्रसार करने की जिम्मेवारी किसकी थी? सरकार की। 75 साल हो गए। ये ऐसा दस्तावेज है साथियों, अगर हम इस भारत भूमि का अभ्यास करेंगे तो ऐसा बोला जाता है कि यहाँ का इतिहास 5,000 साल या 10,000 साल तक का है। अगर 10,000 साल का हम अभ्यास करेंगे तो इतना सुंदर और लैंडमार्क अगर कोई दस्तावेज होगा तो यह है भारतीय संविधान। सिर्फ 75 साल में इसका प्रभाव कैसे कम होना चाहिए? भारतीय संविधान का प्रभाव कम होकर यह बढ़ना नहीं चाहिए, यह लोगों तक पहुंचना नहीं चाहिए। यही कार्य इस व्यवस्था से हुआ है। आता ते कार्य कसं झालं? आपण गणराज्य म्हणतो, बरोबर? गणराज्य म्हणतो आम्ही, वी द पीपल ऑफ इंडिया, गणराज्याचे आम्ही असं नागरिक, तर मग तुम्ही संविधान राज्य म्हणून प्रचार का नाही केला येथील व्यवस्थेने? यस, सर की फ्लाइट है तो सर को जाना पड़ेगा। यस सर, ये नो नो नो। तो संविधान राज्य हा जर प्रचार आणि संविधानाचे संस्कार येथील व्यवस्थेने या जनतेला दिले असते तर मला वाटतं बांधवांनो, आजची ही जी परिस्थिती आहे ती थांबवण्यासाठी आज आपण सक्षम राहिलो असतो। आता बघा त्यांचे नवीन नवीन प्रयोग कसे येत आहेत। आता लहानातला लहान व्यक्ती देखील सांगेल की भारताचे शिल्पकार कोण आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती की भारताचे शिल्पकार, मी जरा थांबवू का? नाही साहेब जात आहे तो। तर भारताचे शिल्पकार सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर? म्हणजे आज ते 75 वर्ष झाले भारताच्या, म्हणजे नागरिकाला एवढं तर माहिती आहे किमान लहान मुलाला देखील की भारताचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। बघा या व्यवस्थेचा तुम्ही अभ्यास करून बघा की आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व कमी करण्यासाठी, म्हणजे जर तुम्ही 14 वर्ष नाही 2014 पासूनचा जर नाही, तुम्ही 1998 1999चा जर इतिहास बघितला, तुम्ही सुषमा स्वराजने दिलेले एक स्टेटमेंट ऐका। तिचं म्हणणं असं होतं की घटना काही फक्त काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच निर्माण केली नाही। म्हणजे बघा तेव्हापासून हा वाद सुरू झाला। घटनेमध्ये 7 सदस्य होते आणि ते 7 सदस्याचं योगदान त्यामध्ये आहे, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही। आणि पुढे जाऊन ती अशी म्हणते की दुसरं तिसरं काय फंडामेंटल राईट्स जे पार्ट 3 मध्ये आहे ह्या संविधानाच्या, तर ते कॉपी पेस्ट केलेलं आहे 1935च्या कायद्यानुसार। म्हणजे असं काही नाविन्यपूर्व आहे भारतीय संविधानामध्ये, हा त्यांचा दुसरा आरोप। जी ही मनुवादी पिलावळं जे फक्त भारतातच वसलेली नाहीये, जिथे जिथे जाईल दुनियामध्ये, ज्या ज्या देशामध्ये जाईल तिथे तिथे यांनी घाण करून ठेवलेले एवढी वाईट आणि इतके नीच प्रवृत्तीचे हे लोक आहेत। बरं आहेत मुठभरच, म्हणजे 1935 ची कॉपी आणि दुसरं तिसरं काय संविधानामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या त्यावेळेस, म्हणजे फ्रेंच मधून, जर्मनी मधून, जपान मधून, अमेरिकेमधून असं उसनवारी घेऊन त्यामध्ये मूल्य निहित केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा ओळखला होता तेव्हाच, आणि संविधान सभेमध्ये ज्या घटना दुरुस्त्या होत्या, म्हणजे प्रत्येक कलमावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची छाप आहे, त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनलिझम, संविधानवाद। ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित व्हायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्ध पद्धतीने जे त्याच्यावरती आन्सर करायचे त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनलिझम, संविधानावरची भूमिका। मग मी नंतर त्यावरती येणारच। मग बाबासाहेब म्हणायचे की कुणीही माझ्यावरती असा आरोप करू शकत नाही, कारण त्यावेळेस कसं फ्रेंच राज्यक्रांती,
जर्मनीची, जपान, अमेरिका इथल्या ज्या काही क्रांत्या होत्या, तर मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आणि गुलामगिरी नष्ट करण्यासाठी अर्थातच सगळ्या देशांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचा मार्ग स्वीकारला. आपण काही वेगळा स्वीकारणार होतो का? नाही. त्याच्यामुळे सार्वंगीण पद्धतीने सगळ्या देशाच्या घटनेचा अभ्यास करून मी जी ही समतामूलक तत्वे यामध्ये निहित केलेली आहे ती तथागतांच्या धम्मामधून घेतलेली आहे. एक गोष्ट. आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की ह्या मौलिक अधिकारावरती काही कुणाचा कॉपीराईट नाही आहे. हे मौलिक अधिकार शाश्वत आहे आणि त्याच्याने उत्थान या देशाचा होणार आहे म्हणून यामध्ये निहित आहे. आणि पुढे जाऊन बाबासाहेबांनी अभ्यास केला भारत देशाचा की भारत देश का पारतंत्र्यात गेला. उठली इथली मुठभर व्यवस्था होती जी वारंवार त्यामध्ये म्हणजे मोगलांचं राज्य इथे 700 वर्ष कुणाच्या चापलुसीमुळे झालं. हीच ती होती मनुवादी पिलावळ जे आज भारत देशाला पुन्हा गुलामगिरीमध्ये ढकलण्यात येत आहे. ती हीच पिलावळ आहे. त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले, ब्रिटिशांच्या देखील दरबारामध्ये हुजरेगिरी करणारी हीच पिलावळ होती. म्हणजे काय, मोगलांचा जेव्हा काळ आला तेव्हा त्यांच्या कडे आपल्या मुली देणं, जावई बनवून घेणं, म्हणजे हे सगळे हे जे आपण मुठभर लोक म्हणतो 3% लोक, जो ब्राह्मणवाद, त्या ब्राह्मणवादांनी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं होतं. मग का हे आता आपण समजून घेऊया. का वारंवार हे भारतीय संविधानावरती हल्ले करतात, आघात करतात. एका शब्दात तुम्हाला उत्तर देते. जे हजारो वर्षापासून चालत आलेले बांधवांनो यांचे जे प्रिव्हिलेजेस होते, विशेष हक्क, विशेष अधिकार, जे त्यांना अलिखित स्वरूपामध्ये फ्लॅटरी, चापलुसी करून प्रत्येक दरबारात मिळवले. तुम्हाला माहित आहे शिवरायांचं स्वराज्य, त्याच्यामध्ये देखील फार मोठा धोका देणारे कोण होते? शिवरायांशी उभे राहणारे मावळे म्हणजे आमचे बौद्ध आणि मुस्लिम बांधव, बहुजन बांधव. त्याला धोका देणारा वर्ग कोणता होता? तुम्हाला माहितच आहे चांगल्या पद्धतीने की कोणता धोका देणारा त्यांना वर्ग होता तो. म्हणजे जिथे जाईल तिथे घाण करून देशाच्या विरोधी भूमिका घेऊन परकीयांचं साथ देणारे हे ब्राह्मणवादी मानसिकतेची व्यवस्था हजारो वर्षापासून काम करत होती. आणि भारतीय राज्यघटनेने राईट टू इक्वॅलिटी कायद्यापुढे सर्व समान ते प्रिव्हिलेजेसच मिटवून टाकलेत. आणि हेच नेमकं त्यांचं दुखणं आहे. आणि म्हणून वारंवार हल्ले होतात ते भारतीय संविधानावरती. मी पुन्हा राईट टू वोट वरती येते कारण प्राचासर जात असल्यामुळे तो मी मुद्दा पहिल्यांदा घेतला. राईट टू वोट बाबासाहेबांनी का आपल्याला लढावं लागलं का बांधवांनो? रस्त्यावरती येऊन आमच्या महिलांना, महिला वर्ग फार कमी आहे, महिला वर्ग माझा फार आवडीचा विषय असा असतो. तुम्हाला माहिती आहे लंडन आणि आयर्लंडच्या महिलांनी 100 वर्ष रस्त्यावरती येऊन संघर्ष केला की आम्हाला मतदानाचा मताधिकार देण्यात यावं. आणि अलीकडे आयर्लंडला 1980ला लंडनवाल्या स्त्रियांना, इंग्लंडमधल्या स्त्रियांना अलीकडे तो अधिकार मिळाला. आम्हाला लढावं लागलं का? किती सहजतेने बाबासाहेबांनी तो अधिकार तुमच्यासाठी तिथे निहित केला. पण त्यांना किती संकट झेलावं लागली असेल, किती त्यावेळेस विद्यमान सरकारला तोंड द्यावं लागलं असेल. जेव्हा राईट टू वोट वरती चर्चा झाली आणि बाबासाहेबांनी म्हटलं की राईट टू वोट हा अधिकार, त्यावेळेचे राजेंद्र प्रसाद पंडित, जवाहरलाल नेहरू आणखी तत्कालीन जे मंत्री, त्यांनी म्हटलं की नाही, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि जे म्हणजे टॅक्स पे करतात अशांनाच हा हक्क देण्यात यावा. आता मला सांगा त्यावेळेस ग्रॅज्युएशन कोणाकोणाचं झालं होतं? कोणते लोक होते शिक्षित वर्ग? तुम्ही कधी मतदान करू शकले असते का? नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अचूक त्यांची खेळी ओळखली आणि ते म्हणाले की नाही, राईट टू वोट हा सर्व प्रौढ मताधिकार 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मिळेल. आणि म्हणून समजून घ्या बांधवांनो, यांची ताकद काय आहे. हा फक्त खासदार आमदार बनवण्याचा अधिकार नाही आहे, तर हा अधिकार तुम्हाला शासक बनविण्याचा आहे. याचं महत्व तुम्ही समजून घ्या. तो राईट टू वोट आज धोक्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात. कुठल्या माध्यमातून आलेला आहे? ईव्हीएमच्या माध्यमातून. या जो सरकार है वो ये कौन सी सरकार है?
ये ईवीएम सरकारें हैं, लोगों ने चुन के दिए हुए सरकारें नहीं है, क्योंकि जिनके सभाओं में कुर्सियां खाली रहती थी, जिनकी ग्राम पंचायत का सदस्य तक चुन के आने की हैसियत नहीं थी, ऐसे लोग लोकसभा और विधानसभा के इलेक्शन में संसद में जाके बैठे हैं. किती मोठं फ्रॉड झालं राईट टू वोट सोबत. दॅट इज द बिगेस्ट फ्रॉड इन अवर राईट्स. दॅट इज मीन्स राईट टू वोट. महमूद प्राच्या सरांनी बरोबर सांगतात ते की एका मताची चोरी म्हणजे 6 महिन्याची शिक्षा आणि 20 मताची चोरी म्हणजे किती, लाइफ इम्प्रिझनमेंट. सीधा इनको जेल में डालना चाहिए. म्हणजे कशा प्रकारे संविधानाचा प्रभाव ते कमी करत आहेत. बरं, त्यांनी आता मध्यंतरी जे मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत का, आता याच्यावरती मोठा वाद. हा वाद काही आजचा नाही बांधवांनो. ते एक 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 असं उभं करतात. तुम्हाला माहिती असेल याच्या 10 वर्षापूर्वी राजेंद्र प्रसाद, बरोबर. पुन्हा 25 वर्ष मागे जा, राज्यघटनेचे शिल्पकार जेव्हा हे सरकार येत गेलं तेव्हा त्यांनी कृपलानीला मध्ये आणलं होतं, बरोबर. ऐतिहासिक दस्तावेज एवढे धडधडीत सांगता आहेत की 7 सदस्यांच्या समितीमध्ये दोघं ऑलरेडी बिमार पडलेत, दोघं चर्चेलाच यायचे नाही. एक सदस्य ऑलरेडी ज्यांची डेथ झाली होती. आणि जे हे आता कसं आहे, त्यांचं नाव घेणं तर योग्य नाही, जे आत्ता जे सुरू आहे, पण तुम्हा लोकांना उत्तर देता आलं पाहिजे की नाही की कशा प्रकारे हा प्रोपगंडा सुरू आहे. म्हणून तुम्हाला सांगते, ते फक्त ड्राफ्टिंग कमिटीचे न्यायिक सल्लागार होते BN राव. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी देखील अनेकांना इन्व्हाइट केलं होतं, जे कायदे तज्ञ होते. त्यामध्ये मोतीलाल नेहरू जो ड्राफ्ट सादर करता तो एवढा कुचकामी होता की पहिल्याच याच्यामध्ये रिजेक्ट. उतनी औकात तो चाहिए लिखने की संविधान जो बाबा साहब में थी. त्याच्यानंतरही 2 ड्राफ्ट आलेत आणि त्याच्यानंतर जो यांनी BN रावनी तयार केलेला ऐतिहासिक दस्तावेज आहे, बरं, तयार केलेला ड्राफ्ट 1935 ची जी कॉपी, त्यांना हे कळत नाही याच्यामध्ये तर 200च्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आर्टिकल्स आहेत, जे ब्रिटिशांनी बाबासाहेबांना बोलावून त्या कमिटीमध्ये त्यांच्याकडून ते करवून घेतलं. तो ड्राफ्ट सुद्धा जेव्हा बाबासाहेबांकडे आलात, बाबासाहेबांनी त्यावरती कारण बाबासाहेब फार मोठे मनाचे, व्यापक, म्हणजे जे कोणी आलं त्यांचं स्वागत, पण ते रीतसर वाचायचे आणि त्यांना कळायचं हे नाही, हे अयोग्यच. त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि एकमेव शिल्पकार भारतीय संविधानाचे ते फक्त आणि फक्त कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बांधवांनो, पद्मश्री कोणालाही मिळेल, पद्मविभूषण कोणालाही मिळेल. आजकाल तर भारत रत्नही हे सरकार वाटल्यासारखं करतं, परंतु भारतीय राज्यघटने शिल्पकार कोणालाही होता येईल का, नाही. अमेरिकेची जी कमिटी आहे, त्यांचं जे संविधान आहे, ते संविधान त्या कमिटीने मिळून बनविलं, ज्याच्यामध्ये 5 ते 10 लोक कमिटीमध्ये होते, परंतु त्यांनी एकमताने घोषित केलं जेफरसनला. जेव्हा की त्यांनी पूर्णपणे ते संविधान नाही लिहिलं. इथे तर शब्द नि शब्द होता, शब्दामध्ये संपूर्ण श्वास बाबासाहेबांनी ओतला. 141 बैठका कशाला म्हणतात? संविधानाच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये 141 बैठका. 400च्या वरती दिवसांवरती चर्चा करण्यात आली. 7000च्या वरती घटना दुरुस्ती. कुणामध्ये एवढी ॲबिलिटी होती त्या घटना दुरुस्तीवरती उत्तरं द्यायची? म्हणजे जे काही या देशामध्ये गुलामगिरीचं वातावरण हे स्वतः बाबासाहेबांनी अनुभवलं होतं. इथला बांधव कसा सुरक्षित राहील, प्रत्येक भारतीय बांधवांची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना घेतलेले आहे. आणि म्हणून इतकं सर्वात सुंदर संविधान आम्हाला बहाल केलं. कोणाला? लोकांना. त्याच्यावरतीही वोटिंग झालं, पण मी वाचले, त्याच्यावरचे दस्तावेज नाही मिळाले, पण आहे असं म्हणतात की वोटिंग झालं. कोणी म्हणाले ईश्वराला, कोणी म्हणाले अल्लाला, कोणी, कारण कसं आपलं सेक्युलर कंट्री आहे, राईट. अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक इथे राहतात. बाबासाहेबांनी म्हटलं नाही, वोटिंग झालं पाहिजे, आणि म्हणालेत की नाही, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणून लोकांनाच ही राज्यघटना समर्पित आहे. आणि लोकच या राज्यघटनेचे सर्वोच्च असा बिंदू आहे, सर्वोच्च असा केंद्रबिंदू आहे. हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि म्हणून
यांचं हे एकच दुखणं आहे की जे आता तुम्हाला माहित आहे ना रिझर्वेशनचा मुद्दा, त्या मुद्द्यावरती मी थोड्या वेळाने येणार. आता शिल्पकार हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं. BN राव, कृपलानी म्हणजे यांचे कसे कसे हे सगळे षडयंत्रकारी लोक हे समोर येऊन लढू शकत नाही. बरं, हे विश्वाच्या ज्या ज्या देशामध्ये जातील तिथे तिथे हे लोक घाण करून टाकतील. ह्यांना ह्या ठिकाणी संविधान नको आहे. म्हणजे कसं आहे, हमारे पुरखों को मौका मिला तो भारतीय संविधान लिख डाला. बरोबर, आणि त्यांच्या लोकांना संधी मिळाली, त्यांनी मनुस्मृती लिहिली होती. बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान, एवढं उत्कृष्ट संविधान. म्हणजे तुम्हाला सांगते की विश्वामधील जपानचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेस त्यांनी म्हटलं, स्टेटमेंट केलं की हम भारत देश को इसलिए मानते हैं क्योंकि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने वहां पे सच्चे मानवतावाद की लढाई लढी. पुढे जाऊन बराक ओबामा असे म्हणतात कि अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारे देश में जन्म लेते तो हम तो उन्हें सूरज ही कहलाते. नेल्सन मंडेला असे म्हणतात, हम लोग जो हमारे देश में लड़ाई लड़ रहे हैं इसकी प्रेरणा हम लोगों ने खुद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और उनके भारतीय संविधान से ली है. लॉर्ड लिथलिगो म्हणतात कि हमें गर्व है कि हमारे कोलंबिया यूनिवर्सिटी से एक ऐसा विद्वान पढ़ के गया जिन्होंने विशाल देश का इतना ब्यूटीफुल संविधान लिखा. अमर्त्य सेन म्हणतात कि जो भी अर्थशास्त्र का जनक जो मेरे पितामह है वो है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळचे तत्कालीन काँग्रेसचे मोठं नाव सखा पाटील, ते म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतने पावरफुल है कि 500 ग्रेजुएट स्टूडेंट के बराबर वो अकेले ही है और वो चाहे तो इस देश की मध्यवर्ती सरकार को वो अकेले संभाल सकते हैं, क्योंकि उनके मुंह से निकले हुए शब्द कोई ऐसे वैसे शब्द नहीं रहते. ऐसा लगता है जैसे बंदूक से निकले हुए बार. बुकर विजेता अरुंधति रॉय म्हणतात, आज जो देश में परिस्थिति चल रही है पूरी दुनिया बाबा साहब की द प्रॉब्लम ऑफ रूफीज और बाबा साहब को पढ़ रही है. और जो आज सिचुएशन निर्माण हुई है, आज की सिचुएशन में अगर किसी की जरूरत है विचारों की तो वो सिर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के. म्हणजे मला सांगा, केवळ भारत देशच नाही, विश्व त्यांना अभ्यासत आहे. विश्व त्यांना अभ्यासून स्वतःच्या देशाची प्रगती कशी होणार, कारण नेपाळचं संविधान तुम्हाला माहिती आहे भारताच्या संविधानावरती तयार करण्यात आलेलं आहे. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघा, इथे लिहिलेलं आहे, द डेड डॉक्टर BR आंबेडकर इज व्हेरी डेंजरस दॅन अ लाईफ. ह्याच लाईन वरती येते. बाबासाहेब गेल्यानंतर यांचे विचार इतक्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने हा बहुजन वर्ग आत्मसात करेल असं वाटलं नव्हतं या व्यवस्थेला. आणि म्हणून संसदेमध्ये सारख्या ठिकाणी एक तडीपार काय म्हणतो, जो भारतीय संविधानाच्या अधिकारानेच गृहमंत्री बनलाय, काय म्हणतो, अंबेडकर अंबेडकर अंबेडकर. ये तो अभी फैशन हो गई है. इतना ही नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता. ते जेस्चर बघा, ती बॉडी लँग्वेज बघा, कुठल्याही अँगलनी सम्यक विचारधारा वाटते. बघता क्षणी किती मोठा सराईत गुन्हेगार. बिलकुल बोलायला पाहिजे ना, आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि कुठलाही जरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असेल, मग तो ईव्हीएम विरोधी असेल, ईव्हीएमच्या संदर्भातला असेल, उपवर्गीकरणच्या संदर्भात असेल, त्याची समीक्षा करायचा अधिकार हा जनतेला आहे. तो भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे. कारण अल्टिमेट सर्वात सर्वोच्च असते ते जनता, विथ द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून असा जो तडीपार, आज त्यांच्या हाती सत्ता है म्हणून आज उनके दिन है, कल अपने दिन आएंगे. ये हमेशा ऐसे नहीं रहेगा समय. अब्राहम लिंकन बोलते हैं कि आप एक बार किसी जनता को मूर्ख बना सकते हो, दूसरी बार मूर्ख बना सकते हो, लेकिन हर बार आप हर वक्त वही सभी जनता को मूर्ख नहीं बना सकते. आपकी जो है, जो अमित शाह म्हणतो की
बाबा साहब ये फैशन हो गई है, तो उनको हमारा करारा जवाब है कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर हमारे लिए फैशन नहीं, तो क्या है? डॉक्टर बाबा साहब हमारी पैशन, मोटिवेशन, इंस्पिरेशन और हमारा बिगेस्ट क्वालिफिकेशन और इस देश की इंस्पिरेशन है डॉक्टर बाबा साहब अंबेडकर। हम हमारे वैयक्तिक जीवन में कोई आईएएस, आईपीएस, वकील, जजेस कुछ भी होंगे, लेकिन इसके भी आगे अगर हमारा आने जाने वाली सांस में अगर किसी का अधिकार है तो वो है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्योंकि उन्हीं का तो जीना है ये सब. नाही तो होतं का आम्ही अशा प्रकारे सगळेच जात बांधव इतकं स्वातंत्र्य होतं आम्हाला. बघा ना, राईट टू लिव्ह भारतीय महिलांनी तर ऋणी राहायला पाहिजे. ज्या वेळेस संविधान 2018ला जंतर मंतर वरती त्याच्या प्रति जाळण्यात येते, ज्या महिलांना मनुस्मृतीने सती जावं असं सांगण्यात यायचं आणि तिचा आवाज या समाजातील लोकांना ऐकायला जाऊ नये म्हणून तिच्यावरती धारदार शस्त्र खुपसण्यात यायचे, त्या स्त्रीला हजारो वर्ष गुलामगिरीच्या बेड्या असणाऱ्या स्त्रीला एका क्षणात संविधानिक अधिकार देऊन राईट टू लिव्ह सती जायला कोणी बाध्य करू शकते का? किती करोड, 140 करोड देशामध्ये 2 करोड तो स्त्रिया उतरायला पाहिजे होत्या रस्त्यावरती आंदोलनात. का संविधान जाळण्यात आलं, संविधानाच्या प्रती जाळण्यात आलं? आजपर्यंत देशद्रोहाचा झालाय का गुन्हा त्यांच्यावरती नोंद? पण जो खरा देशभक्त, जो संविधानाच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आम्हाला आमचे हक्क, न्यायिक अधिकार मिळावे जे कमिटमेंट केलेलं आहे, असा सोनम वांगचुक याच्यावरती रासू का लावण्यात येतो? कुठे चाललाय आपला देश? पुन्हा येणार आहे का बाबासाहेब आपल्याला वाचविण्यासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, साथियो, बघा कालच आपण अभिवादन केलंय बाबासाहेबांना. अत्यंत अंतर्मुख होण्याची ही वेळ आहे बरं, आणि आपल्याला अंतर्मुख होऊन लढावं लागेल. आपले रणनीती कुठे आपली गोची होत आहे हे आपण शोधलं पाहिजे. का आपण मागे पडत आहोत हे आपण शोधलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, साथियों, जब तक संविधान है समझ लेना तब तक मैं जिंदा हूं. मेरे तस्वीर से ज्यादा मेरे विचारों पे चलो जो मैंने बताया है, क्योंकि यह लड़ाई सिर्फ और सिर्फ विचारों की है. आणि म्हणून जब संसद वीरान हो जाए, संसद आवारा हो जाए, आवारा म्हणजे स्टेटमेंट केलंच की नाही अमित शहानी, तो संसद आवारा हो गई कि नहीं? जब संसद आवारा हो जाए और रास्ते वीरान हो जाए तो समझ लेना भाइयों, लोकतंत्र खतरे में है. इसीलिए हमें संसद आवारा नहीं होने देना है और रास्ते भी वीरान नहीं होने देना है. जशी दिवस वैराचा तशी रात्रही वैराची आहे. अत्यंत सावध, जागरूकपणे कुठले निर्णय आणि ह्या मनुवाद्यांना कसं ठेचायचं ह्याचे सगळ्या खूप आपल्याकडे पोटेन्शियल आहे. तुम्ही लढणारा लढवय्या वर्ग आहात. भीमा कोरेगाव आपण सहज म्हणतो का? बाबासाहेब म्हणतात, अरे जा, आता 1 जानेवारी येईलच, आपण जातो, अभिवादन करतो, पण बाबासाहेब प्रेरणा घेऊन यायचे की नाही? आपण सहज नाही मिळणार. फक्त 500, 30,000, 27,000, 2,500 पेशव्यांचा कसा नेस्तनाबूत केला असेल, कसं कचाकच कापून काढलं असेल. 56 ना तेरे जैसे 56 देके हम लोग बोलते हैं ना. एक एक तलवारीचा घाव ते एक एक गुलामगिरीचा बदला होता. हजारो वर्षापासून जे आमच्या माय बांधवांवरती अन्याय, अत्याचार, बलात्कार करत हे पेशवाई आलेली होती, त्याचा तो बदला होता. झाडू आणि मडकं काढण्याचा. आणि शूरवीरांनी ते शौर्य दाखवलं आणि विजयश्री खेचून आणले की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात, अरे जा, त्या भीमा कोरेगावला आपले शूरवीर बघा, मानवंदना करायला जायचे बाबासाहेब, और बोलते थे आप भेड़ बकरियों की औलाद नहीं हो. तर तुम्ही कुणाचे छावे आहात? तुम्ही सिंहाचे छावे आहात. तुम्ही स्वतःचं बळ तुम्ही ओळखा आणि त्या अनुषंगाने तुम्ही लढा द्या. किती प्रेरणादायी. बघा, बाबासाहेबांच्या फळीतले आंदोलनातले लोक कसे घडले, स्त्रिया कशा घडल्यात. राधाबाई बडोले जशी भाषण देते क्रांतिकारी महाडच्या सत्याग्रहामध्ये. मी पुन्हा सांगते, इथे आमचे मुस्लिम बांधव आहेत. जेव्हा महाडचा सत्याग्रह गांधींनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता बाबासाहेबांचा,
त्यांना जागा देण्यासाठी त्या कार्यक्रमाला कोणी तयार होत नव्हतं. मोठा पेच निर्माण झाला होता. तेव्हा मौलाना एक आमचा मुस्लिम बांधव पुढे आला. ते म्हणाला, असं आहे का? त्यांनी स्वतःचं शेत रातोरात लोकांना घेऊन स्वच्छ केलं आणि बाबासाहेबांना ती जागा दिली आणि मोठ्या प्रमाणात ती सभा भरली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आजची ही जी परिस्थिती आहे ती निश्चितच आपण बदलवू शकतो. फक्त ती परिस्थिती ज्या प्रकारे आम्हाला बदलवायची आहे, हार मात्र मानायचं नाही, घाबरायचं नाही. कारण भीमा कोरेगावचा इतिहास आपल्या सोबत आहे. ती तलवारीची लढाई होती. आज काही ती आपण लढाई लढू शकणार नाही. तो है कलम की लढाई, बरोबर, आंदोलनात्मक लढाई. तुम्हाला सांगते, आता ईव्हीएमच्या संदर्भामध्ये 2018 पासून आम्ही लढत आहोत. सरांना माहिती आहे, मेहमूद प्राच्या सरांना. 2018 ते 2025 तुम्हाला सांगते की 17 फरवरी 2024ला देशातील सर्वात मोठी 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये 8 दिवसामध्ये आम्ही ती सभा उभी केली. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम च्या माध्यमातून. जेव्हा हे म्हणजे करायचं कुणाचं काम होतं? अपोजिशनचं, बरोबर. वो नहीं आ रहे थे, इसलिए हम लोगों को आगे आना पड़ा, क्योंकि देश तो आखिरी बचाना है. देश की डेमोक्रेसी, संविधान, राइट टू वोट बचाना है. जेव्हा नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आली, तरी पण 19ला हे सरकार येते. तेव्हा शंका आली की नाही आपल्याला की 100% ईव्हीएम मध्ये गडबडी होते. कारण इथं ईव्हीएमच्या संदर्भात दिलेलं आहे, म्हणून मी या विषयावरती येते, कारण सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. म्हणून बाकी विषयाला जास्त वेळ देणार नाही. हे सांगणार की ईव्हीएमचा लढा, इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, आणि आपण कसा लढू शकतो. मी तुम्हाला सांगते, अब हम लोग ना जल्दी निराश हो जाते हैं. अरे इतना सब कुछ किया, प्राचा सर इतना कर रहे, अनंत भवरे सर ने महीना भर आंदोलन चलाया, कुछ भी तो नहीं हुआ. ऐसा लग रहा होगा ना आपको? ऐसा नहीं है साथियों. देखो, जब अपनी एक्शन होती है उस पे काउंटर रिएक्शन उनकी आती है. देशातील पहिली सभा जेव्हा आम्ही घेतली, अपोजिशनला बोलावलं, अपोजिशनचे जे लीडर्स त्यांना बोलाविलं. 1 महिना सतत धरणे आंदोलन नागपूरच्या क्रांतीभूमीमधून आम्ही शेकडो लोकांना घेऊन चालविलं, मोर्चा काढला, मार्च पास केलाय, आणि तरी सुद्धा हे थांबायला तयार नाही. त्यांनी लोकसभेचे इलेक्शन घोषित करून टाकलेत. मग आम्ही काय केलं? पिटिशन फाईल केली. पण आता इतक्या लवकर तर काही रिझल्ट येणार नव्हता. आजही ती एडीआरच्या सर्व पिटिशन ज्या आहेत त्या डिसमिस करण्यात आलेला आहे. खन्ना बेंच पुढे, जेव्हा खन्ना सीजीआय होते, पण इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमची पिटिशन आजही पेंडिंग आहे. कारण ते ज्या आधारावरती डिसमिस करण्यात आले, त्यांनी असं म्हटलं की जो डाटा पुरेसा हवा आहे तो डाटा तुमच्याकडे नाही, म्हणून ह्या डिसमिस करण्यात येत आहे. म्हणून आम्ही आमची पिटिशन काही लावली नाही. आम्ही ते डाटा एकत्रित करण्याच्या याच्यामध्ये होतो. आत्ता ह्या विषयावरती आत्ता इथून पुढे जाऊया की परिणाम काय झाला. आंदोलनं करायचं, औरंगाबादवरून भवरे सर असेल, दिल्लीवरून. दिल्ली कसं आहे ना की दिल्ली ही मीडियाची भूमी आहे, बरोबर, आपली राजधानी. तिथे त्यांना फुटेज लवकर मिळतं, तो मेसेज संपूर्ण देशमध्ये लवकर जातं. आम्ही जे नागपूरवरून आंदोलन चाललं, कारण सोशल मीडिया आपला नाही आहे, आपला सोशल मीडियाच आपला आहे. गोदी मीडिया आहे का? नाही. त्यांना कसं करोडोनी विज्ञापन मिळतं, आणि ते मोदीच्या म्हणजे ह्याच सरकारच्या जे म्हणजे आपले जे विद्यमान प्राईम मिनिस्टर, असं हक्काने आपण त्यांना आपले जनतेचे प्रधानमंत्री नाही म्हणू शकत असं मला वाटते. ते कुणाचे प्रधानमंत्री आहे? या देशातील आमच्या गोरगरीब किसानांची, बहुजनांची टॅक्सच्या माध्यमातून जे संपत्ती लुटण्याचं काम करतात त्या लुटारू अदानी अंबानीची. क्योंकि सर ने बराबर कहा, मैं उनको इंडस्ट्रियलिस्ट नहीं मानता, वो लोग लुटारू है. वो लुटारू के प्राइम मिनिस्टर है. अगर आपके होते तो इतना अन्य अत्याचार करते क्या किसानों के ऊपर? अरे बाबा, आप ही ने 2012 में बोला था कि बैलेट चाहिए करके. आपके वो एविडेंसेस है आज भी सोशल मीडिया पे उपलब्ध. और अभी बीजेपी छोड़ के सभी पार्टियों को बैलेट से चुनाव चाहिए. सभी पार्टियां ईवीएम विरोधी है, सिर्फ बीजेपी को ही ईवीएम चाहिए. इसका मतलब क्या है? देश की जनता को तो बैलेट चाहिए ना. परिणाम असा झाला बांधवांनो, जो 400 पारचा नारा देण्यात आला याचं तुम्ही रिसर्च करा. इन माय रिसर्च हम 400 पार करेंगे हे तुम्ही थांबवलं की नाही? सोशल मीडियाच्या माध्यमातून जो रोज मेसेज जायचा ईव्हीएम मॅन्युप्युलेट, कारण बराक ओबामाचे
जे CEO राहिलेले माधव देशपांडे आहे, त्यांनी स्वतः म्हटलं की ईव्हीएम मॅन्युप्युलेट हॅक होते. बनवणारा जो टेक्नॉलॉजीचा बाप आहे एलॉन मस्क, त्यांनी पण म्हटलं हाँ ईवीएम में बिल्कुल गड़बड़ी हो सकती है क्योंकि मैं ही बाप हूं टेक्नॉलॉजी का. जेव्हा एलॉन मस्क म्हणतो, माधव देशपांडे म्हणतात, म्हणजे ईव्हीएम हे हॅक होतच की नाही. जेव्हा 2009 ला जर्मनी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि इट्स अनकॉन्स्टिट्यूशनल, हम इससे चुनाव नहीं ले सकते. 195 कंट्रीज आहे, फक्त 5-6 देश सोडले तर सगळीकडे बॅलेटनीच होतो. आणि मग चुनाव आयोगाचं उत्तर काय येतं जेव्हा आपण बॅलेट म्हणतो तेव्हा? नहीं बैलेट तो अभी आउटडेटेड हो गया और इतने बड़े देश में 140 करोड़ पॉपुलेशन है, उसमें हम लोग बैलेट कैसे ला सकते हैं. कितने आणि बघा इतकं बेहुदी आन्सर बघा. वेस्ट म्हणजे चुनाव आयोगला कळत नाही की आपण काय उत्तर द्यायला पाहिजे. प्रदूषण होणार. आता ते वोटर लिस्ट दुबार तिबार वगैरे वाढवण्यात आली. नाही घरी जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं करायचं, चांगलं आहे का? कुणाच्या घरी जाऊन व्हिडिओ, महिला असतात आमच्या आया बहिणी असतात, म्हणजे त्यांना एवढी काळजी. किती म्हणजे काय उत्तर द्यावं, म्हणजे त्याला काही आधार असायला हवा की नाही, की जनता जेणेकरून विश्वास ठेवेल. तर साथियों, जनता का ईवीएम मशीन से पूरी तरह से भरोसा उठ गया है. अगर चुनाव आयोग को भरोसा फिर से जीतना है हमारी जनता का, तो उनको बैलेट से ही चुनाव करने पड़ेंगे. और हमें यह शपथ लेनी होगी कि आने वाले जो 2029 के चुनाव हो वो बैलेट से कैसे होंगे, इसके लिए जन आंदोलन यही एक पर्याय है. और वो जन आंदोलन कहाँ पे? अभी हम लोगों को इलेक्शन कमीशन और न्यायालय पे आंदोलन करने होंगे. समोरची आंदोलन आमचे न्याय व्यवस्थेवरती असायला पाहिजे ना. तर तुम्ही म्हणाल का मॅडम, त्याचंही उत्तर सांगते. मला सांगा, भारतीय संविधान पूर्णपणे वाचवण्याची जबाबदारी कुणाची होते? सुप्रीम कोर्ट. ज्या बाबासाहेबांची प्रत्येक आर्टिकल वरती इथे छाप आहे, अत्यंत विचारपूर्वक ह्या देशाच्या विकासासाठी, आणि खरंच जर यानुसार देश चालला असता तर आज नक्कीच महासत्ता आणि प्रत्येक भारतीयांना अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली असती, तर त्याचे हक्क अधिकार मिळालेच असते. पण जेव्हा संविधानिक संस्था जर ह्या व्यवस्थेच्या, ह्या सरकारच्या गुलाम म्हणून काम करत असेल, मग शेवटचा पर्याय उरतो तर सर्वोच्च कोण आहे? ही जनता. आणि जनतेची सेवा कोणी करायला पाहिजे? हे सरकार आपले नौकर आहे बरं. तुम्ही त्यांना खूप असं डोक्यावर घ्यायचं नाही किंवा त्यांची पुजारी, ये हमारा मंत्री वो हमारा मंत्री, नाही, तुम्ही पाठवलेला आहे त्यांना. और इसीलिए सर्वोच्च हमारी जनता है. फिर जनते ने रास्ते पे आके यह लड़ाई, दबाव तंत्र एवढा सक्षम करायला पाहिजे. डरना नहीं, हम तो डर रहे, हम तो लड़ते ही. हमारा तो मीन्स हम लोगों ने शपथ ही ली. अभी मैं इतने सारे प्रोग्राम को जाती हूँ तो मुझे बहुत से लोग बोलते भी है कि क्या मैडम, या फिर हमारे परिवार के, तो मेरे मॉम डैड तो नहीं बोलते, लेकिन कुछ क्या मिलता है समाज सेवा वगैरह करके. हाँ, देखो थोड़ा सा अपना भी देखना चाहिए. तो मैं हाईकोर्ट की अच्छी खासी एडवोकेट हूँ, उनको बताना चाहती हूँ, 2 टाइम की रोटी तो कुत्तों को भी मिलती है, लेकिन दिल में जज्बा होना चाहिए ये देश बचाने का, संविधान बचाने का, क्योंकि यह वक्त अभी आया है. तो जनता ने ही हमें अभी आगे आना होगा और जनता ही यह काम कर सकती है, क्योंकि जो भी विद्यमान संस्थाएं हैं वह मैनेज हो चुकी है. और इसीलिए अभी आखिरी जो पर्याय है वह जनता का है. और हम डरते नहीं, क्योंकि देखो कैसे ना, दुनिया डरती है उन लोगों से, उन बेटियों से जो दुनिया को नहीं डरते. फिर ये मुट्ठी भर लोग हैं, हम तो इनको ऐसे ही रास्ते पे ला सकते हैं. आखिरी बार जाते जाते यही कहना चाहूंगी कि इनका आग्रह क्यों यह संविधान की एक एक कलम को कमजोर कर रहे. अभी उपवर्गीकरण भी इन्होंने लाया, बराबर. अंडर आर्टिकल 341 आम्ही आत्ताच इथे परिषद घेतली नागपूरला, आर्टिकल 341 म्हणून. आता काय आहे 341 चा अर्थ?
संसदचे कायदे संसदच बनवेल की नाही? तिथे ज्युडिशियरीने घुसपेट करायला हवं का? तिथे घुसपेट करून अनुसूचित जातीमध्ये कुठली जात यायला पाहिजे तिथे तिथे टाकणं किंवा तिथून काढणं हा संसद कायदा बनवते, त्यावर सही राष्ट्रपती करते, म्हणजे राष्ट्रपतीचा अधिकार आहे. तरी सुद्धा उपवर्गीकरणाचा निर्णय दिला की नाही सुप्रीम कोर्टने? अत्यंत चुकीचा है, क्योंकि ये बहुजन समाज को, अनुसूचित जाति को विभाजन करना चाहती है. इसके पीछे का उद्देश समजो. कोणी कोणाच्या हिस्साचं आरक्षण खाल्लेलं नाही, अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला विकास करायचा आहे बाकी जातीचा, तर अनेक तुम्ही योजना राबवू शकतात, पण नाही, कारण त्यांनी नीती अवलंबिलेली आहे फोडा आणि राज्य करा. तुम्हाला हे उपवर्गीकरण थांबवावं लागेल. महाराष्ट्राचे आम्ही पहिले आहोत जे रिव्ह्यू पिटिशन फाईल केली. मी स्वतः पिटिशनर आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून जे रिव्ह्यू पिटिशन 4 ऑक्टोबरला डिसमिस करण्यात आली, न्यायालयाचे मार्ग संपलेत, म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला जन आंदोलन उभारायला पाहिजे. असं जन आंदोलन उभारायला पाहिजे. आता असेंब्ली आहे हिवाळी अधिवेशन नागपूरला, की सरकारची दालनं हलायला हवीत, सरकार घाबरायला हवं. जोपर्यंत असे तुमचे आंदोलन होणार नाही तोपर्यंत तुमच्या आंदोलन, तुमच्या मागण्या मान्य करण्यात येणार नाही. एवढा दबाव. आता अनेक लोक म्हणतात काय होणार आंदोलनाने, काय होणार आंदोलनाने? इतक्या लवकर निराश होऊन चालणार आहे का बांधवांनो? क्योंकि वो चाहते हैं आप निराश हो. अब सभी बातों का सार यही है, वो इसलिए ऐसा करना चाहते हैं क्योंकि अभी देखो अमित शाह का स्टेटमेंट आया, हम लोग इतना लोकप्रिय है बोलते हमारी सरकार की, और 30 साल हमें यही सरकार चाहिए, असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणे आहे का लोकांचं म्हणणं? जीत के भी आते तो इनके चेहरे पे खुशी का माहौल कैसा रहता है? ऐसा होता ही नहीं, क्योंकि ईवीएम से चुन के आए हुए, सेटिंग करके आए हुए सरकार आहे. 90 सीट कशाला लोकसभेच्या आपल्याला माहितच आहे. यूपी मधून ते मुझफ्फरबाद वगैरे जे 500 आणि 1000 यांनी निवडून आलेला रिसर्च केलं त्या ईव्हीएम वरती, म्हणजे ते वोट चोरी करून ईव्हीएम मध्ये हॅकिंग करून ते करण्यात आलेलं हे सगळं उघड उघड आहे. क्योंकि साथियों, यहाँ पे इन लोगों को ये संविधान खत्म करना है और यहाँ पे फिर से पेशवाई लानी है. ये सब चल रहा है क्योंकि यहाँ पे ये लोग सावरकर, हेगड़ेवाल और गोलवर की सरकारें लाना चाहते हैं. उनकी विचारधारा की सरकारें हमेशा के लिए, उनके विचार यहाँ पे रहना चाहने के लिए इनका सब यह प्रयास है. लेकिन हम जिंदा है, हम ऐसा कतई नहीं होने देंगे, क्योंकि यह जो भूमि है यह बुद्ध, फूले, पेरियार, शाहू, संविधानवादी और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारधारों की यह भूमि है. हम यहाँ से, इस महाराष्ट्र से, इस भारत देश से इनके यह विचार मिटने नहीं देंगे. और हेगड़ेवार, सावरकर, गोळवळकर की गुलामी आम्हाला कदापिही मान्य नाही. आणि एवढा सगळा प्रयत्न फक्त आणि फक्त त्यांचा याच्यासाठीच आहे. म्हणून पुढे जाऊन क्रिमिलेअर म्हणतात, बरोबर? आणि म्हणजे काही रिझर्वेशनचा अर्थ वगैरे माहित नाही. म्हणजे असं करतात 395 कलम, परंतु अख्खं संविधान हे जणू काही रिझर्वेशनच आहे. इतकं बदनाम करून ठेवलेलं आहे रिझर्वेशनला. रिझर्वेशन इतका संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे की भडकवतात ते मातंग बांधवांना, जे जाते त्यांना भडकवतात. अरे बघा तुमच्या हिस्सेचं रिझर्वेशन खाल्लं त्यांनी, बघा तुमच्या हिस्सेचा लाभ त्यांनी घेतला. अत्यंत चुकीचा आहे. रिझर्वेशन हा काही आर्थिक निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तो राष्ट्र घडविण्याचा कार्यक्रम आहे. राष्ट्राला पुढे न्यायचा तो कार्यक्रम आहे. मेन स्ट्रीम मध्ये जेव्हा मागासवर्गीय येतील ते स्वतःच म्हणतील आता आम्ही सक्षम झालो, आता रिझर्वेशन नाही. अजूनही जाती आहेच ना इथे, अजूनही डिस्क्रिमिनेशन आहे, अनटचेबिलिटी. हो, मी तुम्हाला सांगते अनंत भवरे सर, अपने सीजी, आपण बोलते अपने सीजी आहे, लेकिन ये लोग देखो ओबीसी कम्युनिटी मधनं आपले प्रधानमंत्री येतात, बरोबर? ओबीसीचं उत्थान करतात ते. आदिवासी कम्युनिटी मधून म्हणजे असे चेहरे उभे करतात, मुखवटे बघा, बुजगावणे तयार करतात. कोण? आपल्या राष्ट्रपती. आदिवासीच्या उत्थानासाठी काही बोलतात. सीजीआय हमें लगा, पहिले बुद्धिस्ट सीजीआय, शेवटचे 2 मिनिट घेईल आणि थांबवेल. बहुत आशा थी लोगों की, आशा करने में हर्ज क्या है? अपने जाति से आते हैं, बुद्धिस्ट समाज के पहले है, उनको भेजा ही इसलिए गया. अपने ही लोगों से, अपने ही लोगों के अधिकार छीनना
जिस बाबा साहब ने इतनी मेहनत करके खुद के बच्चों के तरफ भी ध्यान नहीं दिया, स्वतःच्या पत्नीकडे लक्ष दिलं नाही, पटापट मेलीत हो त्यांची मुलं. गंगाधरचा मृत्यू असा झाला, रमेशचा मृत्यू असा झाला कारण डॉक्टर त्याला याच्यासाठी हात लावत नव्हते, कारण मागची बिलं त्यांची थकीत होती. किती हृदयद्रावक बरं, किती दुःखमय. केवढं संकट सोसलं असेल, केवढं दुःख सोसून बाबासाहेबांनी इथपर्यंत हा अधिकार आम्हाला आणून ठेवलाय. पटापट त्यांची मुलं मेलीत आणि जेव्हा संविधानाचे अधिकार वाचवण्याची आमच्यावरती वेळ आली, तब हम लोगों ने ऐसा षड्यंत्र करके व्यवस्था के लोगों में शामिल हो गए. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला इतकं पुढे आणून ठेवलं, त्या आमच्याच व्यक्तीकडून हे काम करून घेऊन 500 वर्ष मागे नेलंय. आता किती एफर्ट्स घ्यावं लागेल पुन्हा त्या पदावरती जायसाठी. म्हणजे हे लोक तुमचे नसतात. म्हणून अशा सेल प्रत्येक कम्युनिटीमध्ये झालेल्या, आताच पाशा सरांनी म्हटलं, वो ऐसे लोग हैं, कितने भी बड़े पोस्ट पे क्यों ना हो, लेकिन ये हमारे नहीं हो सकते. कारण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त, एक शेवटचा संदेश काल अभिवादन करताना बाबासाहेबांना, म्हणजे बाबासाहेबांचा जेव्हा काळ जवळ आला, त्यांना असं वाटलं आता हे अंतिम वेळ आहे, तेव्हा नानकचंद रत्तूला बोलवून बाबासाहेब म्हणतात की अरे जा आणि माझ्या लोकांना तू सांग की इथपर्यंत आणून ठेवलेला रथ हा मी अत्यंत कष्टाने, अनेक संकट सहन करून, आयुष्यभर जन्मभर विरोधकांचा विरोध पत्करून, सगळे विरोधक माझ्या बाजूने राहायचे आणि त्या विरोधकांचा विरोध पत्करून त्यांच्या विरोधाला उत्तर देऊन इतक्या कमी वेळात मला आयुष्याचा जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये मी माझ्या पददलित समाजाला आणि या भारत देशाचे हक्क अधिकार सुरक्षित करण्यासाठी मी प्राणपणाने लढा दिला. स्वतःच्या तब्येतीकडे देखील मी तमा बाळगली नाही. माझ्या बांधवांना जाऊन सांग की तुम्हाला हा रथ पुढे नेताना अनेक अडीअडचणी येतील, पण तरी तुम्ही थांबायचं नाही, निराश व्हायचं नहीं. एक समय ऐसा आ सकता है कि आप अन्याय रोकने के लिए नाकाम रहोगे, तो समय आलेला है आता. लेकिन ऐसा समय कतई नहीं आना चाहिए कि आप विरोध करने तक असमर्थ हो. तुम्हाला अनेक अडीअडचणी येतील हा रथ पुढे नेताना, तरी तुम्ही थांबायचं नाही, लढायचं आणि हक्क अधिकारासाठी संघर्ष नेहमी करत राहायचा. पण जर तुम्हाला असं वाटलं की आता आम्ही हा रथ पुढे नेऊ शकत नाही, तर मी जिथपर्यंत आणून ठेवलेला आहे तिथपर्यंतच तुम्ही ठेवा, पण मागे मात्र तुम्ही कदापिही घेऊन जाऊ नका आणि जा. हाच शेवटचा संदेश माझ्या बांधवांना आहे. ज्या बाबासाहेबांनी आपली लेकरं गमावली, आपली पत्नी गमावली, जब उनका संविधान बचाने का समय आया है, संविधानाचे लाभार्थी आता घरी बसलेले आहे, तेही लपवून. कसं वाचणार संविधान? मूवमेंट कभी भी कंफर्ट जोन में नहीं होती. मूवमेंट तो कुर्बानी मांगती है और क्रांति का परिवर्तन लाने के लिए कुछ हवाओं में जो फिजाओं में बाहर आती है, हम लोग बोलते हैं ना, उसके लिए कुछ पत्तों को तो मसलना पड़ता है, बरोबर? तेव्हाच कुठे क्रांती येत असते. आणि म्हणून ह्या संकल्पनासह आजची ही जी परिषद आहे बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे आज आपण गुलामीत आलेलो आहोत. बिहारचा रिझल्ट आलाय, ते काहीही करू शकतात, पण हिम्मत हारायची नाही. आपण हार मानणारी लोक नाही आहोत. आपण गुलामी कदापिही सावरकर, गोडवळकर, हेगडेवारची स्वीकारणार नाही. आम्ही मरण पसंत करू. संविधान अबाधित राहण्यासाठी श्वासाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही प्राणपणाने लढा देत राहू, पण या व्यवस्थेला आम्ही कदापिही शरण जाणार नाही. आणि बाबासाहेबांचा जो हा रथ आहे, त्यांच्या दिशानुसार, त्यांच्या विचारानुसार आम्ही पुढे नेऊ. आजची ही जी परिस्थिती आहे ही काही काळासाठी आहे, पण आपण योग्य रीतीने बांधणी केली आणि बॅलेट आणण्यासाठी, आम्ही तर कालही बॅलेट आणण्यासाठी मैदानामध्ये होतो, आजही आहोत आणि पुढेही हा आम्ही लढा देत राहू. निराश होण्याचं कारण नाही आहे बांधवांनो. अशाही परिस्थितीमध्ये
बाबासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे. सोशल मीडिया इतके सगळे संसाधनं आमच्या हातात आहे, त्यावेळेस तर बाबासाहेबांच्या हातात नव्हतेच काही. बरोबर, एकटा व्यक्ती कसा प्रवास करत असेल? 30 वर्षामध्ये शिक्षण झालं, 25 वर्ष मिळाले, त्यामध्ये ग्रंथ लिहिणं, अभ्यासही करणं, राजकीय म्हणजे पार्टीही स्थापन करून म्हणजे त्याचेही प्रतिनिधी, सभा घेणं, आंदोलने लढवणं, संविधानही लिहिणं कसं केलं असेल? संपर्कही होत नसेल. हेमंत हंबर्डे कोणतरी फार सुंदर त्यांनी लेख लिहिला की संपर्कही होत नसेल गावागावाचा, म्हणजे कसं? आता तर आम्ही छान समृद्धीने आलोय, बरोबर, समृद्धीने आलोय, तेव्हा तो रोडे किती खडतर असेल, संपर्क, तरी बाबासाहेबांवरती केवढा विश्वास ठेवणारा भारतीय समाज होता बरं. फक्त एकच अडचण आहे, जर हिंदू बांधव ज्यांना ओबीसींना आयडेंटिटीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, बाबासाहेब म्हणाले माझ्या पददलित समाजासाठी 2 कलमे मी कमी टाकेल, पण माझ्या ओबीसी बांधवांवरती मी कधीही अन्याय करणार नाही. त्यांचं कधी नव्हे ते उत्थान असं त्या बांधवांचं करून दिलं. फक्त जर त्यांना समजलं बाबासाहेबांचा त्याग आणि भारतीय संविधान, त्या दिवशी ह्या देशातून सिलिकॉन व्हॅलीमध्ये हे लोक पळतील. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. एवढंच बोलते, इथेच थांबते. मरायचं तर आहे, संघर्ष करून मरूया, बरोबर. एक कवि ने बहुत खूब कहा है कि मैंने कब्रिस्तान में ऐसे भी लोगों की कब्र देखी है जिन्होंने इसीलिए संघर्ष नहीं किया ताकि वो मारे ना जाए. मरना तो है ही, हम तो तथागत के पथ पर चलने वाले लोग हैं. ये आसमां बेरंग है तो बेरंगी सही, आसमां बेरंग है तो बेरंगी सही, ये जमीन तंग है तो तंग है सही. हम तो यहाँ पे अमन और शांति, मैत्री, करुणा चाहते हैं, लेकिन यहाँ संगी अगर यहाँ पे जंग चाहते हैं तो जंग ही सही. जय भीम, जय भारत, जय संविधान. Long live our Indian Constitution and long live our Indian rights. Right to Constitution. Thank you.